यांनी आपल्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये कुंभमेळ्यातील गंगा नदीच्या प्रदूषित पाण्याचा मुद्दा उपस्थित केला होता आणि हे पाणी शुद्ध मानून पिणाऱ्यांची राज ठाकरेंनी एक प्रकारे खिल्ली उडवली होती आणि याच मुद्द्यावरनं सदा सरवणकरांच्या पुत्रानं राज ठाकरे यांना डिवचलंय। गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचं काय असा मजकूर समाधान सरवणकर यांनी लावलेल्या फलकावरती लिहिण्यात आलाय। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यानिमित्त राज ठाकरे यांनी भाषण केलेलं होतं। अनेक मुद्दे यामध्ये मांडलेले होते। याच मुद्द्यामध्ये गंगाजलचा मुद्दा देखील उपस्थित केलेला होता। राज ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार कुंभमेळ्यामध्ये ज्यांनी गंगाजल येथे स्नान केलेलं आहे त्यांच्या लाखो जणांची जी आजारी पडलेली आहे, तब्येत जी आहे ती खालावलेली होती असं देखील त्यांचं म्हणणं होतं। आणि यानंतर जे आहे आज आपण पाहतोय शिवसेनेकडून याच विषयावरून जी आहे ती बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। शिवसेनेचे जे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्याकडून हा बॅनर जो आहे तो लावण्यात आलेला आहे। या बॅनरवरती स्पष्ट आशयात लिहिलेलं आहे की 144 वर्षांनी आलेल्या दिव्य महाकुंभाचा ऐतिहासिक सोहळा पार पडलेला आहे। जगभरातील 60 कोटीहून अधिक हिंदू बांधवांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करून अखंड हिंदू एकात्मतेचा जागतिक संदेश दिलेला आहे। हे केवळ श्रद्धेचं नव्हे तर हिंदू संस्कृतीच्या गौरवशाली भव्यतेचं जिवंत प्रतीक आहे असा आशय यावरती आपल्याला दिसत आहे। त्याचप्रमाणे हा क्षण अभिमानाचा, हा क्षण गौरवाचा, हा क्षण हिंदू एकजुटीचा, हर हर गंगे नमामि गंगे असं देखील या बॅनरवरती स्पष्ट लिहिलेलं आहे। गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचे काय असं म्हणत थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी हा सवाल उपस्थित केलेला आहे। सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांच्याकडून ही बॅनरबाजी जी आहे ती लावण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, दादर। नागपुरात एक मोठी